न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज रद्द झाले तर मग हे करा। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसअप्रूव्ड म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रुटी पूर्तता करून ऑनलाईन रिसबमिट करणं प्रलंबित आहे। तरी सर्व संबंधितांनी तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करून डिसअप्रूव्ड अर्ज रिसबमिट करावे, जेणेकरून त्याची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ देणं सोयीचं होईल। कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपवरून ज्यांनी स्वतःचे व अन्य लाभार्थींचे अर्ज केले असतील अशा सर्व महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, सेतू, बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, CMM2 मदत कक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की नारी शक्ती दूत ॲपमधील आपल्या प्रोफाईलला लॉग इन करून यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करून आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता। त्यामुळे डिसअप्रूव्ड, पेंडिंग, अप्रूव्ड, रिजेक्टेड असे शेरे आणि लाभार्थ्यांचे नाव, मोबाईल नंबर सुद्धा पाहता येतील। सर्व संबंधितांनी डिसअप्रूव्ड असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करून अंशतः अर्ज रद्द होण्याचं कारण व्ह्यू रिझन टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून एडिट फॉर्म टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करून फॉर्म सबमिट करावा। यामध्ये फॉर्म एकदाच एडिट करता येईल। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।